नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र ड्रग इन्स्पेक्टर आणि व्हेरियस फार्मासिस्ट एक्झाम RRB, त्याच्यानंतर आरोग्य विभाग आणि त्याचप्रमाणे DMER फार्मासिस्ट यासाठी उपयुक्त असणारं काय असते, फार्मास्युटिक्स खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट असतं. ठीक आहे. तर त्याकरिता आपण नाही का फार्मास्युटिक्सचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन घेऊन आलेलो डेली लर्निंग सिरीजमध्ये. आपण त्याचे MCQs बघणार आहोत. फार्मास्युटिक्स झालं, कोलॉजी झालं आणि अदर सब्जेक्ट असते जसं की नॉन फार्मा, ते नाही का सर्व आपल्या चॅनलवर तुम्हाला नाही का MCQ सहित त्याचं एक्सप्लेनेशन झालं किंवा नोट्स झाले, या सर्व गोष्टी नाही का आपल्या चॅनलवर भेटेल. आणि त्यासाठी तुम्हाला नाही का चॅनलला सबस्क्राईब करावं लागतं, लाईक करावं लागतं, शेअर करावं लागतं. ठीक आहे. आज आपण फार्मास्युटिक्सचे 10 MCQs घेऊन आलेलो आहोत आणि हे बेस्ट MCQs आहेत. ते प्री फॉर्म्युलेशन स्टडीजवर खूप सारे क्वेश्चन येत असते आणि व्हेरी बेसिक आणि इझी क्वेश्चन येत असते. तर आपण नाही का कधी हे बेसिक आणि इझी क्वेश्चन्स नाही का आपण टफकडे लक्ष देतो, म्हणून नाही का हे बेसिक इझी क्वेश्चन नाही का आपले सुटून जातात, तर आपले मार्क कटतात. तर ते आपल्याला नाही का वाचवायचे आहे, म्हणून आजपासून आपण हे सुरू करणार आहोत. ठीक आहे. तर 10 MCQs आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट MCQs आहेत. मोस्ट एक्सपेक्टेड आहे की आपल्याला नाही का आपल्या समोरच्या एक्झाम्समध्ये नाही का हे बघायला भेटेल. ठीक आहे. तर हे PYQमध्ये बी आलेले आहेत खूप सारे क्वेश्चन्स आणि खूप सारे क्वेश्चन पुढे येऊ बी शकतात. तर ठीक आहे. तर त्याचं आपण नाही का स्टार्टिंगपासून सुरू करू. तर फर्स्ट क्वेश्चन, ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपण बघू. द फर्स्ट क्वेश्चन आहे की विच ऑफ द फॉलोइंग, ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू. ठीक आहे. तर हायड्रोफोबिक ड्रग ऑप्शन एक आहे. तर हायड्रोफोबिक ड्रग्स डिझॉल्व स्लोली. हायड्रोफोबिक ड्रग्स हॅव लो सोल्युबिलिटी इन वॉटर. हायड्रोफोबिक ड्रग्स आर इझिली वेटेड. आणि ड्रग्स कॅन बी हायड्रोफिलिक और हायड्रोफोबिक. तर ठीक आहे. तर याच्यातनं नाही का आपल्याला नाही का असं वाक्य म्हणजे असा ऑप्शन चूज करायचा आहे जे नाही का ट्रू नाही आहे, म्हणजे जे काय आहे इनकरेक्ट आहे. ठीक आहे. तर हायड्रोफोबिक डिझॉल्व स्लोली. ठीक आहे. हायड्रोफोबिक ड्रग म्हणजे काय असते, जे नाही का वॉटर हिटिंग असते. ठीक आहे. हायड्रोफोबिक म्हणजे काय असते, वॉटर हिटिंग. आणि जेवढे जास्त नाही का वॉटर हिटिंग असते तेवढं नाही का त्यांनी डिझॉल्व स्लोली तर होणारच आहे, कारण की डिझॉल्व स्लोली होणारच आहे. ठीक आहे. आणि त्यांची सोल्युबिलिटी बी कमी होणार आहे. हे दोन्ही म्हणजे वाक्य झाले करेक्ट. ठीक आहे. हायड्रोफोबिक ड्रग्स आर इझिली वेटेड, हे नाही का काय आहे ते, हे चुकीचं ऑप्शन आहे. ठीक आहे. कारण की इझिली वेटेड होत नाही, कारण की ते हायड्रोफोबिक असते, तर वॉटर हिटिंग असते, वॉटरपासून ते दूर पडतात, ते इझिली वेट होईल का, नाही. तर करेक्ट ऑप्शन आपलं म्हणजे C आहे. ते कसं आहे, इनकरेक्ट आहे. ठीक आहे. ड्रग कॅन बी हायड्रोफिलिक. ठीक आहे. हायड्रोफिलिक बी असू शकते, हायड्रोफोबिक बी असू शकते. ठीक आहे. हायड्रोफिलिक म्हणजे काय असते, तर वॉटर लविंग. हायड्रोफोबिक म्हणजे काय असते, वॉटर हिटिंग. ठीक आहे. असे ड्रग्स. तर आपला ऑप्शन करेक्ट कोणता आहे, C. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ आपण. ठीक आहे. तर याच्यातने बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज असोसिएटेड विथ application of partition coefficient in pre-formulation studies. Option A solubility, option B drug absorption in view of partition chromatography, option D all of the above. तर करेक्ट आन्सर याचं ऑल ऑफ द अबव आहे, कारण की याच्यात नाही का प्री फॉर्म्युलेशन स्टडीजमध्ये अप्लिकेशन ऑफ पार्टिशन कोएफिशियंट, तर याच्यात नाही अप्लिकेशन ऑफ पार्टिशन कोएफिशियंट, सोल्युबिलिटी माहीत करायला होते, ड्रग ॲब्झॉर्प्शन इन व्ह्यू हे बी माहीत करायला होते, आणि पार्टिशन क्रोमॅटोग्राफी काय आहे, तर पार्टिशन कोएफिशियंटमध्ये या तिन्ही गोष्टी नाही का आपल्याला माहीत पडते. ठीक आहे. याच्यासोबत असोसिएटेड आहे आपलं पार्टिशन कोएफिशियंट प्री फॉर्म्युलेशन स्टडीज. ठीक आहे. तर करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चनमध्ये येऊ. तर थर्ड क्वेश्चन आपल्याला काय सांगतो बघा, अँडरसन हॅसलबॅच इक्वेशन इज ऑल्सो नोन ॲज स्टॅबिलिटी स्टडी, रिॲक्शन कायनेटिक्स, सोल्युबिलिटी पॅरामीटर, pH इक्वेशन. तर याचं करेक्ट आन्सर काय होऊन जाते, pH इक्वेशन, कारण की हँडरसन हॅसलबॅच इक्वेशन आपल्याला काय देतात, pH देते. ठीक आहे. pH इज इक्वल टू pKa प्लस लॉग ऑफ आयोनाइज अपॉन अनआयोनाइज, हे ॲसिडिक ड्रगसाठी असते. ठीक आहे. आयोनाइज अपॉन अनआयोनाइज हे कशासाठी असते, ॲसिडिक ड्रगसाठी असते. आणि दुसरा फॉर्म्युला काय आहे, तर pH इज इक्वल टू pKa प्लस लॉग ऑफ अनआयोनाइज अपॉन आयोनाइज, हे कशासाठी असते, वीक बेससाठी असते. ठीक आहे. हे तर आपल्याला काय भेटते, pHच भेटते, म्हणजे हे काय झालं, तर pH इक्वेशन समजून घ्यायचं, हँडरसन हॅसलबॅच इक्वेशन. ठीक आहे. तर करेक्ट ऑप्शन आपला कोणता येते, D. त्यानंतर कोणतं येते, फोर्थ क्वेश्चन. ठीक आहे. फोर्थ क्वेश्चनमध्ये काय आहे, तर pH ऑफ फार्मास्युटिकल बफर सिस्टीम कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय. ऑप्शन ए pH पार्टिशन थिअरी, ऑप्शन बी नोएस व्हिटनी थिअरी, हँडरसन हॅसलबॅच इक्वेशन आणि मॅकॅलेस मेंटेन इक्वेशन. तर करेक्ट आन्सर कोणतं होईल, हँडरसन हॅसलबॅच इक्वेशन. ठीक आहे. तर pH आपण कसं काढू शकतो बफर सिस्टीमचं, तर ते हँडरसन हॅसलबॅच इक्वेशन आहे, तर pH त्याच्यातून आपल्याला भेटून जातं. ठीक आहे. तर pH आपण नाही का हँडरसन हॅसलबॅच इक्वेशनमध्येच काढू शकतो. ठीक आहे. तर त्याच्यानंतर काय येते, pH ऑफ पार्टिशन हायपोथेसिस एक्सप्लेन. pH partition hypothesis explain drug absorption due to lipophilicity and ionized form.
बोथ ए अँड बी. तर करेक्ट आन्सर काय आहे? बोथ ए अँड बी. ठीक आहे. लिपोफिलिसिटी बी आणि अनआयनाइज्ड फॉर्म. ठीक आहे. म्हणजे काय आहे तर याच्यातनी काय होते माहिती आहे का? पीएच पार्टिशन हायपोथेसिस. ठीक आहे. पीएच पार्टिशन हायपोथेसिस याचं काय म्हणणं असते की जे नाही का ड्रग नाही का अनआयनाइज्ड फॉर्म. ठीक आहे. जे नाही का एक समजा असं एक पार्टचं हे आपण याला नाही का 100% समजू आणि हे नाही का जेव्हा आपण नाही का ओरली आपण घेतला स्टमकमध्ये जाईल. ठीक आहे. याचा नाही का 90% जर समजा पार्ट आयोनाइज झाला. ठीक आहे. तर आयोनाइज झाला. ठीक आहे. आणि याचा नाही का फक्त 10% पार्ट नाही का अनआयोनाइज आहे. तर हे अनआयोनाइज कसं असेल तर लिपोफिलिक असेल आणि हेच काय होईल तर ॲब्झॉर्ब होईल. ठीक आहे. हेच काय होईल ॲब्झॉर्ब होईल. तर याच्या प्रकारे नाही का ड्रगचं ॲब्झॉर्प्शन नाही का लिपोफिलिसिटी आणि अनआयोनाइज फॉर्म म्हणजे लिपोफिलिसिटी आणि ते काय करेल एक्सप्लेन करेल ड्रग ॲब्झॉर्प्शन. ठीक आहे. तर करेक्ट आन्सर काय होऊन जाते तर करेक्ट आन्सर याचं बोथ ए अँड बी होते. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6. ठीक आहे. तर याच्यात काय म्हणणं आहे यांचं तर डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड इज रिटर्न ॲज KA PKA PH KB. तर KB तर आहेच नाही, PH नाही, PK आणि KA. तर याच्यातनी बेसिक डिफरन्स लक्षात ठेवण्याचं की KA हे काय आहे तर डिसोसिएशन कॉन्स्टंट. ठीक आहे. आणि PKA काय आहे तर हे निगेटिव्ह लॉग असते कशाचा KAचा. ठीक आहे. निगेटिव्ह लॉग ऑफ KA. ठीक आहे. निगेटिव्ह लॉग ऑफ KA. ठीक आहे. निगेटिव्ह लॉग ऑफ के. ठीक आहे. निगेटिव्ह लॉग ऑफ के हे लक्षात ठेवायचं. तर करेक्ट आन्सर आपल्या इथं ए असणार. ठीक आहे. हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर 7th काय तर ड्रग्स हॅव्हिंग PKA बिटवीन 2.5 to 6. ठीक आहे. 2.5 to 6. तर तिथं नाही का PKA बिटवीन 2.5 to 6. ठीक आहे. PKA किती आहे? PKA नाही का 2.5 to 6 मध्ये आहे. रिमेन्स ठीक आहे. आयोनाइज इन गॅस्ट्रिक pH अँड अनआयोनाइज इन इंटेस्टाइन pH. Ionized in gastric pH, ionized at all pH level, practically unionized at all pH values. ठीक आहे. तर याच्यातनी PKA किती आहे तर PKA याच्यातनी दिलेला आहे तर याच्यातनी बघा तर याच्यातनी नाही का PKA किती दिलेला आहे आपल्याला 2.5 to 6. ठीक आहे. 2.5 to 6 म्हणजे काय आहे तर 2.5 to 6 म्हणजे काय आहे आपण काय समजू शकतो मॉडरेट. ठीक आहे. आपण काय समजू शकतो मॉडरेट. ठीक आहे. तर PKA नाही का 2.5 to 6 आहे तर रिमेन्स हे काय असते अनआयोनाइज्ड गॅस्ट्रिक pH. ठीक आहे. अनआयोनाइज्ड गॅस्ट्रिक pH म्हणजे काय PKA काय आहे तर PKA नाही का हाय आहे. तर PKA नाही का हाय आहे म्हणजे काय आहे तर हे PKA जर हाय आहे तर हे 2.5 to 6 मध्ये काय बनवते तर अनआयोनाइज्ड असते गॅस्ट्रिक pH वर. ठीक आहे. करेक्ट आन्सर याचं बी असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर 8th क्वेश्चन. ठीक आहे. 8th क्वेश्चन म्हणजे काय विच ऑफ द फॉलोइंग सॉल्वंट सिस्टीम इज यूज टू डिटर्माइन पार्टिशन कोएफिशिएंट ऑफ ड्रग्स. ठीक आहे. पार्टिशन कोएफिशिएंट ऑफ ड्रग्स. तर ऑप्शन ए हेप्टेनॉल वॉटर, ऑक्टेनॉल, इथेनॉल वॉटर आणि इथेनॉल ऑक्टेनॉल वॉटर. त्याचं करेक्ट आन्सर काय आहे ऑक्टेनॉल वॉटर. ठीक आहे. मोस्ट ऑफ द टाईम नाही का ऑइल फेज असते आणि एक वॉटर फेज असते. ठीक आहे. तर ऑइल फेज म्हणून कोण यूज होते तर ऑइल फेज म्हणून ऑक्टेनॉल यूज होते आणि वॉटर फेज म्हणून वॉटर यूज होत असते. ठीक आहे. आणि यानुसार मग नाही का ड्रग नाही का कोणता ड्रग नाही का किती याच्यात किती पार्ट्समध्ये कोणत्या याच्यात सोल्युबल आहे त्यावरून आपण नाही का पार्टिशन कोएफिशिएंट नाही का आपण काढत असतो म्हणजे पार्टिशन हायपोथेसिस आपल्याला माहीत पडते. तर करेक्ट आन्सर याचं काय आहे तर डी. ठीक आहे. त्याच्यानंतर 9th क्वेश्चन. ठीक आहे. 9th क्वेश्चनमध्ये काय आहे तर पार्टिशन. ठीक आहे. पार्टिशन कोएफिशिएंट इज रिलेटेड टू ठीक आहे. ऑप्शन ए लिपोफिलिसिटी ऑफ ड्रग, ऑप्शन बी हायड्रोफिलिसिटी ऑफ ड्रग, ऑप्शन सी बोथ लिपोफिलिसिटी हायड्रोफिलिसिटी, ऑप्शन डी ड्रग स्टॅबिलिटी. तर पार्टिशन कोएफिशिएंट हे कशाशी रिलेटेड असते तर हे नाही का लिपोफिलिसिटी आणि हायड्रोफिलिसिटी दोघांशी रिलेटेड असते. ठीक आहे. पार्टिशन कोएफिशिएंट इज रिलेटेड टू हायड्रोफिलिसिटी अँड लिपोफिलिसिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर काय ते 10th क्वेश्चन. ठीक आहे. 10th क्वेश्चनमध्ये काय आहे तर बघा पार्टिशन कोएफिशिएंट इज रिलेटेड विथ ठीक आहे. वरती क्वेश्चन काय होता पार्टिशन कोएफिशिएंट इज रिलेटेड विथ लिपोफिलिसिटी हायड्रोफिलिसिटी म्हणजे ऑप्शन येत आहेच. ठीक आहे. रेट ऑफ ड्रग ॲब्झॉर्प्शन. ठीक आहे. रेट ऑफ ड्रग ॲब्झॉर्प्शन सोबत बी पार्टिशन कोएफिशिएंट आहे. ठीक आहे. रेट ऑफ ड्रग ॲब्झॉर्प्शन सोबत बी पार्टिशन कोएफिशिएंट आहे. म्हणजे पार्टिशन कोएफिशिएंटनं काय घेते तर आपल्याला नाही का ऑक्टेनॉल आणि एक असते वॉटर म्हणजे हे काय असते ऑइल फेज हे काय असते वॉटर फेज. तर याच्यातनी आपल्याला माहीत पडते की इथं काय असते लिपोफिलिसिटी इथं काय असते हायड्रोफिलिसिटी आणि किती ड्रग ॲब्झॉर्प्शन होत आहे याच्यात किती होत आहे ते बी माहीत पडते. तर मग याच्यात करेक्ट आन्सर काय होते लिपोफिलिसिटी आणि रेट ऑफ ड्रग ॲब्झॉर्प्शन म्हणजे करेक्ट आन्सर कोणता आहे बोथ ए अँड बी. ठीक आहे. बोथ ए अँड बी. तर हे आहे करेक्ट आन्सर. ठीक आहे. तर अशाच तरी आपण 10 क्वेश्चन्स बघितलेले आहे. ठीक आहे. हे नाही का प्री फॉर्म्युलेशन स्टडीचे व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक्स होते आणि यावर नाही का MCQ येतच राहतात. अशाच तरी आपल्याला नाही का एक्झाम्समध्ये MCQ बघायला भेटते. ठीक आहे. तर अशाच तरी आपण नाही का फार्मास्युटिक्स. ठीक आहे. फार्मास्युटिक्सचं प्री फॉर्म्युलेशन स्टडीज. ठीक आहे. प्री फॉर्म्युलेशन स्टडीजवर आपण 10 क्वेश्चन बघितले. ठीक आहे. 10 क्वेश्चन बघितले. अशाच तरी लाईक शेअर सबस्क्राईब. फार्मा एक्झाम सर्कल.